गेल्या 10-15 वर्षात आपल्या पाणी टीमकडनं शिकायला मिळालेली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, हं, की एका माणसाने ठरवलं म्हणून एक मन बदलू शकतं. बरोबर. पण जेव्हा आपल्या सगळ्यांचे हात त्या कामाला लागतात ना, तेव्हा ते गाव बदलू शकतं. आजच्या ह्या विशेष शेतकरी गप्पा टप्पा ती सुरुवात करावी. नवीन प्रशिक्षण जे घेतलेलं आहे, हो, त्याचा फायदा उठवत तुम्ही गट बनवले. हे बरोबर. फार महत्वाचं आहे. म्हणजे भारावून गेलीये मी. त्यामुळे तुमच्या सगळ्यांची मैत्रीण म्हणून, तुमच्या सगळ्यांची बहीण म्हणून आज मी तर हक्कानं इथं आली आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार सगळ्यांना. आमचं म्हणणं असं होतं की पुरुषच शेती करू शकते का, महिला नाही करू शकत का? जोमाने आमच्या महिला म्हणाल्या की समजा पुरुष एकरी जर 5 क्विंटल उत्पादन करत असेल तर आपण 15 क्विंटल करून दाखवायचं आणि आपल्याला सक्सेस व्हायचं. महाराष्ट्रामधून आपला पहिला नंबर आलाच पाहिजे. पहिला नंबर नक्की येऊ दे, पण त्याआधी आपल्या परंपरेनुसार आणि तुमच्या नावासाठी फुले फुले, फुले फुले, फुले. फुले. जेव्हा आम्ही प्रशिक्षणाला गेलो होतो त्या प्रशिक्षणामध्ये भरपूर काही मला शिकायला मिळालं. ते विषमुक्त शेती कशी करावी, स्मार्ट शेती कशी करावी, SOP चे पालन कसे करावे, हे सगळे आम्हाला प्रशिक्षण दिलं गेलं. आता महाराष्ट्रभर फार्मर्स कप गेल्यामुळे गोंदियामधनं पण गट आलेला आहे. हा, आम्ही ज्या वेळेस प्रशिक्षणाला गेलो हा. त्यावेळी पाणी फाउंडेशन आणि त्याच्या खाली एक ब्रीद वाक्य होतं. ते ब्रीद वाक्य होतं जीवन बदलणारा प्रवास. पण काही डोक्यात आलं नाही. जाते वेळेस आम्ही उगा एन्जॉय म्हणून गेलो, पण येते वेळेस खरंच कळलं की तो जीवन बदलणारा प्रवास नाही, गाव बदलणारा प्रवास, देश बदलणारा प्रवास होता. आणि आम्ही आमच्या मिस्टरांकडून शेती अशा याच्यावर घेतली का आम्ही निदान कोणतरी वाढव काढून दाखवू त्यांना, अशा याच्यावर वर्षासाठी त्यांच्याकडनं घेतलेली आणि आम्हाला ते करून पण दाखवायचं आहे. आमच्या गटामध्ये 11 सदस्य आहेत. त्यांना असं वाटलेलं की जैविक शेती करायची तर आहे, आता वेळ का होईना पण आपण पाणी फाउंडेशन मधून जर मार्गदर्शन चांगलं मिळत आहे तर आपण नक्कीच करायचं. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही ज्या जिद्दीने आता पुढे आलेला आहात, तुम्ही कष्टाला घाबरत नाही हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. मला खूप भरून आलंय आज तुम्हाला सगळ्यांना बघून. प्रत्येकाच्या पाठीवरनं मी हात फिरवते, तुम्हाला प्रत्येकाला मी एक मिठी मारते. खूप चांगलं काम करा. आता गट बनलेले आहेत, याच्या पुढे आपलं काम सुरू होतंय. तुमचा आम्हाला खूप 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 अभिमान आहे.